होती तीच नियमावली आज देखील या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळेल। दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळेल। सलामीची जोडी दाखल झाली आहे। स्ट्राईकच्या दिशेने वडकी गावचं क्रिकेटच्या खेळाडूने अक्षरशः गाजवले। मोठे मोठे फटके खेळण्यामध्ये ज्याला माहिर समजलं जातं असाच ओमकार माने ऑन स्ट्राईक नक्कीच पाहायला मिळेल। तर नॉन स्ट्राईकच्या दिशेने किरण गुंजाळ ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये। तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं फिरकीचा जादूगार सूरज जाधव सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी। सलामीचं षटक नक्कीच सूरज यांच्या हातामध्ये सोपवलं जातंय। पंचांचा इशारा आला जाईल। लेस दी प्ले सामन्याला होतीये सुरुवात। प्रत्येक संघाला विजय महत्वाचा आहे, विजय मिळवायचा आहे, त्यासाठी लढावं लागेल। पहिला चेंडू बॅटने खेळून काढला, दिशा दिली आहे। क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न, अगदी डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय। तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण 2 धावा येतील। आक्रमण झालंय आणि याच बरोबर ओमकारच्या बॅट मधून हा चेंडू हवाई यात्रेला जाऊन पोहोचलाय। षटकार हा चेंडू बॅटने खेळून काढला। इथे देखील दोन क्षेत्ररक्षकांची दरी भेदली आहे। षटकारा पाठोपाठ ओमकार मानेचा क्लास पाहायला मिळालाय। क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 रन चौकार। धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती 12 धावा आहेत। आदरणीय अनिल काका गायकवाड संघाचे ओनर आहेत आणि खास करून या स्पर्धेच्या निमित्ताने फार मोठं दातृत्वदान त्यांच्या माध्यमातून लाभलंय। त्यांचंही मनापासून सहर्षाचं स्वागत। डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल। पंचांकडे हलकीशी दाद मागितली होती। हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय। डिक्लेरेशन झोनची शिकार चेंडू मात्र ठरेल। एक धाव डिक्लेअर स्वरूपात येते। धावफलक एका धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल। हा चेंडू देखील सुरेख, लाजवाब। पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा आहेत। पहिल्या क्रमांकाचं षटक यशस्वीरित्या नक्कीच समाप्त होताना पाहायला मिळाले। 13 धाबा सूरज जाधव याच्या गोलंदाजीवरती नक्कीच खर्च होताना पाहायला मिळाल्या। तर षटक क्रमांक 2 मिस्टर 360 म्हणून ज्याच्याकडे फलंदाजीमध्ये आपण पाहतो अनिकेत आंबेकर, पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय। क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत येत आहेत। कॉल रिकॉल मध्ये बिघाड आणि याच बरोबर अगदी आपण पाहूया दोन धावा येतील। 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती 15, 15 रन ऑन बोर्ड। उलटा स्वरूपाचा चेंडू बॅटने दिशा दिली आहे। उंच भरारी तर चेंडूने घेतली आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली। नो चान्स, टिप लाय झेल। पहिल्या क्रमांकाचा धक्का, किरण गुंजाळ बॅक टू द पेव्हिलियन, विकेट। पहिल्या क्रमांकाचा धक्का नक्कीच हरिश्चंद्र साबळे युवा मंच संघाला बसलेला पाहायला मिळतोय किरण गुंजाळ यांच्या रूपाने। तर न्यू बॅटर ओमकार शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। याही खेळाडूच्या नावाचा डंका वडकी गावच्या क्रिकेटमध्ये आहे। सातत्याने मोठे फटके याच्याही बॅटमधून आपण पाहिलेत, परंतु आज संघाला गरज आहे, विजय मिळवायचा आहे
आडाबाटने दिशा देण्याचं काम जरूर करायचं होतं. शरीरभेदक मारा नक्कीच पाहायला मिळतोय. अनिकेत आंबेकर अगदी जबरदस्त गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज होतील. नो बॉल, नो बॉल. पंचांचा इशारा आलाय. नो प्लस षटकार. बोनस स्वरूपात 7 धावा येतील. नो बॉलचा इशारा आणि यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट. आडाबाटने इथे देखील दिशा दिली आहे. उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत 2 धावा येतील. गणेशजी साबळे, योगेशजी साबळे साहेबांचं देखील शुभागमन होतंय. आपलंही मनापासून सहर्ष असं स्वागत. 24 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचला. इथे देखील आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय आणि हा देखील चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. ओमकार शिंदे ऑन फायर. 4 धावा येतील. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 28 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. क्षेत्ररक्षणाची रांगोळी पुन्हा एकदा फेरबदल क्षेत्ररक्षणामध्ये होत आहेत आणि हे बदल देखील होणं तितकंच गरजेचं आहे. दोन्ही संघांना ठाऊक असावं मॅच किती महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक सामना विजयी करायचा आहे हा मानस प्रत्येक संघाचा आहे. त्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतील. 28 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. दीपकजी आंबेकर साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्ताने होते. आपलंही मनापासून सहर्ष असं स्वागत. अठ्ठावीस या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. अजूनही दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. इथे आक्रमण परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. वाघाची धार आणि फोडला पहाड. छेलन षटकार. ओमकार शिंदे नावाचा डंका मैदानाच्या आतमध्ये वाजवायला सुरुवात ओमकार करतायत आणि इथे अगदी आपण पाहूया शेवटच्या चेंडूवरती या षटकाचा षटकार आलाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर एक नो बॉल, त्यानंतर 2 धावा, चौकार आणि षटकार. षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपला. 34 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही उर्वरित 12 चेंडूंचा अर्थात 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू उजव्या एसटीच्या खूप दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा आहे. हा चेंडू सुरेख, हा चेंडू लाजवाब. गोलंदाजाचं नाव कळवा. रमेश दहिवडे गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. इथे आडव्या बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठमोर मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जात आहे. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त आहे. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या येताना पाहायला मिळतील. 37 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. रमेश पुन्हा एकदा सज्ज आहेत. इथे देखील हा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. डॉट निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी कालच्या दिवसभरामध्ये देखील रमेश दहिवडेची आपण पाहिली आहे आणि आज देखील तशाच प्रकारचं नक्कीच गोलंदाजीचं प्रदर्शन रमेश करतायत मैदानाच्या आतमध्ये. परंतु दुसऱ्या बाजूने ओमकार बाडेला काहीसा कानमंत्र देखील दिलाय. समोरच्या दिशेने आक्रमण आहे. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. नो बॉल, नो बॉल. पंचांचा इशारा आहे. फ्रीड गेंद आणि इथे आक्रमण तर आहे. चेंडू उंच हवेमध्ये. सूरज चेंडूच्या खाली पोहोचलेत. तोपर्यंत इथे डिरेक्ट हिटचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. पंचांचं बोर्ड देखील आकाशाकडे जात आहे. परंतु इथे देखील नो बॉल आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. इथे रनआउट स्वरूपात ओमकार माने बाद आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. निर्णय काही क्षणांमध्ये येताना पाहायला मिळेल.
डेड बॉल. डेड बॉल. फ्री हिट अजूनही असेल मैदानाच्या आतमध्ये, अर्थात डेड बॉल आहे. यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट पाहायला मिळेल. फ्री हिटचा खरपूस समाचार घेतला जाणार का? रमेश दहिवडे बॅटने चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचताय. सिंगल तर घेतली, दुसऱ्या धाबेसाठी पलायन आहे आणि इथे दुसरी धाव वाऱ्याच्या वेगात येताना पाहायला मिळेल. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 40 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. उजव्या एसटीच्या खूप दूरवरती चेंडू राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 41. इथे बॅटने उंच भरारी चेंडूने मात्र घेतली. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू येऊन पडतोय. चुका, वारंवार चुका घडतायत मैदानाच्या आतमध्ये. इथे या चुका किती महागात पडणार येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. 3 धावा येतील आणि 3च्या मदतीने धावफलक देखील पुढे सरसावेल. 44 धावा धावफलकावरती आहेत. अवांतर धावांचा पाऊस या षटकामध्ये पाहायला मिळालाय. त्या अवांतर धावा देखील रोखाव्या लागतील. हा चेंडू अगदी आपण पाहूया, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. डॉट चेंडू येईल. याचबरोबर 3 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपली जात आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद 44 धावा प्रथमतः फलंदाजी करतोय हरिश्चंद्र साबळे युवा मंच संघ. उर्वरित शेवटचा आणि अंतिमचं षटक अजूनही बाकी आहे. सार्थक भोसले गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. युवा सितारा आहे, युवा खेळाडू आहे. कशा प्रकारचं कामकाज करेल? समोरच्या दिशेने ओमकार माने. 12 चेंडू 20 धाब्यांची खेळी ओमकार मानेची आहे. 6 चेंडू 12 धाब्यांची खेळी ओमकार शिंदेची पाहायला मिळते. पहिला चेंडू सुरेखला जवाब येताना पाहायला मिळतोय. सार्थक युवा सितारा आहे आणि खेळाडूंना विनंती आहे, अनिकेत सर, खेळाडूंना विनंती असेल, बॉल रिलीज होत असताना कोणीही चेअरअप करू नका. बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. स्पेरले क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. एक वेगवान सिंगल, एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 45 धावा धावफलकावरती आहे. बॉल रिलीज करत असताना चेअरअप करू नका, वारंवार विनंती आहे. उलटा स्वरूपाचा चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण होत आहे. ओमकारच्या बॅट मधून हवाई तडाखा. इस्को लगाडाला तो लाईव्ह झिंगाला. षटकार छेलन. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 51 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. संघाचा अर्धशतक पूर्ण होताना पाहायला मिळेल. हरिश्चंद्र साबळे युवा मंच संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा अलॉंग दी कार्पेट नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचताय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, प्रयास आणि इथे पंचांचं बोर्ड देखील आकाशाकडे जाते. क्रिकेटमधली आत्महत्या पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद. 52 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. अजूनही अंतिमच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत.
इथे आक्रमण होतंय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्रयास पाहायला मिळतोय. तोपर्यंत धावांसाठी धाव पाहायला मिळेल. तीन धावा येतील. पंचावन्न धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. अजूनही अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. इथे अगदी आपण पाहूया धाव घेण्यासाठी प्रयत्न पाहायला मिळेल. डॉट बॉल आहे. कोणत्याच प्रकारची धाव नसेल शेवटच्या चेंडूवरती. डॉट चेंडू आहे. षटकं संपतील 4. बनवल्यात 55 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी 24 चेंडू आणि 56 धावेंची गरज. 24 चेंडू 56 विजयाचं समीकरण. यानंतरची होणारी मॅच बोथ कॅप्टन लगेचच कॉम्बॉक्सच्या समोर उपस्थित राहा. सुरुवातीला प्लेइंग 11 आणि त्यानंतर टॉस लगेचच आपण संपन्न करणार आहोत. यानंतर शिवतांडव वॉरियर्स विरोधामध्ये अविनाश अण्णा मोडक युवा मंच. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल संघनायक चला प्लेइंग 11 द्या आणि त्यानंतर लगेचच टॉस इनिंग ब्रेकमध्येच आपल्याला संपन्न करायचा आहे. तर दुसऱ्या बाजूने हरिश्चंद्र साबळे युवा मंच टीम विनंती आहे आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. तर दुसऱ्या बाजूने प्रतीकदादा कुंजीर युवा मंच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आदरणीय योगेश आबा साबळे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक यानंतरच्या मॅचची आपण करतोय. शिवतांडव वॉरियर्स विरोधामध्ये अविनाश अण्णा मोडक युवा मंच. बोथ कॅप्टन चला. आदरणीय चंद्रकांतजी साबळे साहेबांचं शुभागमन होते. आपलंही स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून सहर्षाचं स्वागत. थर्ड अंपायर आहेत त्यांच्या पाठीमागे जे खेळाडू आहे जे क्रिकेटर्स एक आहे विनंती आहे आपण थोडंसं बाजूला या. आयोजक कमिटीची सूचना आलेली आहे. दहाव्या मॅचच्या दिशेने 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 56 धावा. सलामीची जोडी दाखल झाली. एका बाजूने अनिकेत आंबेकर तर दुसऱ्या बाजूने रमेश दहिवडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं पप्पू चौधरी सज्ज होताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू उजव्या एसटीच्या खूप दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावेने संघाचं खातं उघडलंय. इथे
पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंचांचं बोर्ड देखील आकाशाकडे. फार मोठा धक्का, गोल्डन डक विकेटची शिकार. अनिकेत आंबेकर बॅक टू दी पेव्हिलियन. 0 बाद. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील संपन्न होतोय. अविनाश अण्णा मोडक युवा मंच संघाने टॉस विन केलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे, तर शिवतांडव वॉरियर्स प्रथमतः फलंदाजी करेल. सचिन गायकवाड स्ट्राईकच्या दिशेने आता खेळताना पाहायला मिळतील. पहिल्याच षटकामध्ये पप्पू चौधरी यश प्रदान करताना पाहायला मिळत आहेत. इथे आक्रमण सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि याच बरोबर चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. छेडन षटकार. सचिन या नावाचा फार मोठा वसा वारसा भारतीय टेनिस क्रिकेटला आहे. आज सचिन गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आहेत. अनिकेत आंबेकर सारखा मोठा फलंदाज बाद झालाय आणि त्या पाठोपाठ सचिन मैदानाच्या आतमध्ये कारकीर्द बजावतायत. फार मोठं आक्रमण केलंय. धावफलक षटकाराच्या मदतीने पुढे जाते. 7 धावा आहेत. गोलंदाज सज्ज आहेत पप्पू चौधरी. इथे देखील बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. ओमकार शिंदे चेंडू पर्यंत पोहोचलाय. फेकी होतीये तोपर्यंत 2 धावा वाऱ्याच्या वेगात येताना पाहायला मिळतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाईल. 9 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्याच क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. इथे देखील बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. नो बॉलचा इशारा तर आहे. 9+1. 2 धावा अतिरिक्त स्वरूपात येतील. यानंतरचा चेंडू मात्र फ्रीट. फ्रीटचा खरपूस समाचार घेतला जाणार का? 11 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. हा चेंडू इथे सुरेख अचूक टप्प्याचा मारा. आम्ही सातत्याने सांगत असतो बाहुबली मधील कटप्पा आणि क्रिकेटच्या मैदानावरचा टप्पा तितकाच महत्वाचा असतो. अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे. इथे बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा. धावफलक पुढे जाईल. 13 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. हा चेंडू इथे सुरेख लाजवाब भन्नाट वेगात चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल झालाय. कमालीचा चेंडू येताना पाहायला मिळेल. अजूनही एक चेंडू बाकी आहे. 13 धावा आहेत. 13 अंक क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो. इथे शुभ घडणार की अशुभ हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु 13 अंक क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर. इथे काय घडतंय मित्रांनो? पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे आणि 13 अंक प्रतीक दादा कुंजीर युवा मंच संघाला अशुभ ठरताना पाहायला मिळालाय. विकेट आली आहे. तेरा धावसंख्येवरती दुसराही फलंदाज बाद झालाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा आहेत. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. न्यू बॅटर सूरज जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दुसऱ्या बाजूने रमेश दैवडे आहेत. तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी किरण गुंजाळ सज्ज होताना पाहायला मिळतील. किरण गुंजाळ गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करतायत. परंतु हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबणारा नाहीये. जाऊन पोहोचलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
रमेश आक्रमण करतायत, षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलक देखील पुढे जाते. धावफलकावरती अगदी नजर टाकूया. 19 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत ओमकार बारे, चेंडू अडवतायत. चांगले क्षेत्ररक्षण, एक वेगवान सिंगल. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 20 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसऱ्या क्रमांकाचं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. नो बॉल, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. यानंतरचा चेंडू मात्र फ्री. इथे आक्रमण आक्रमण झालंय आणि याच बरोबर शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. फ्रीडचा पुरेपूर फायदा उचललाय. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 27 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. हा चेंडू इथे डावेस्टीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतरच्या मदतीने धावफलक 28 धावा. एक एक धाव महत्वाची आहे आणि त्यासाठी कष्ट मैदानाच्या आतमध्ये घ्यावेच लागतील. महत्वपूर्ण मॅच दोनही संघांसाठी आपण पाहतोय. प्रत्येक विजय प्रत्येक संघासाठी गरजेचा आहे. इथे देखील व्हाईट बॉलचा इशारा. बॅक टू बॅक दोन चेंडू अवंतर आलेत. धावफलक अवंतरच्या मदतीने 29. आक्रमण आक्रमण झालंय आणि याच बरोबर हा चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. सूरज जाधवचा क्लास पाहायला मिळतोय. षटकार लागोपाठचा दुसरा देखील आलाय. काल अनिकेत आंबेकरने चौकार हॅट्रिक पूर्ण केलेली आपण पाहिली. आज सूरज जाधव षटकार हॅट्रिक पूर्ण करणार का? प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. धावफलकावरती 35. बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. तिथे सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जाईल. 2 धावा तर आल्यात. तिसऱ्या धावेसाठी कोणत्या प्रकारचा प्रयत्न होणार का? प्रयत्न झालाय आणि इथे धोका खतरा होऊ शकतो, परंतु सुरक्षित आहे फलंदाज. 3 धावा वाऱ्याच्या वेगात येतील. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 38 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. थोडंसं लांबलेलं षटक पाहायला मिळतंय किरण यांचं. बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील. मिड विकेट क्षेत्रामध्ये ओमकार शिंदे चेंडू अडवत आहेत. फेकी सुरेख आहे. पुनश्च एकदा सिंगल डबलचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये अवलंबलं गेले आणि त्यानंतर जर आपण धावफलकावरती नजर टाकली तर 2 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 40 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. 12 चेंडू 16. यानंतर अविनाश अण्णा मोडक युवा मंच टीम सज्ज राहा. लगेच क्षेत्ररक्षण सजवा. तर दुसऱ्या बाजूने शिवतांडव वॉरियर्स सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं गरजेचं आहे. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जातोय. तोपर्यंत अगदी आपण पाहूया धावांसाठी धावा धाव. सुनील गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया लॉलीपॉप होतात. इथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल, परंतु फ्रीट विसरून चालणार नाहीये. तोपर्यंत धावांसाठी धावा धाव देखील होताना पाहायला मिळते. सेहेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. हलक्याच्या हाताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत धाव घेण्यासाठी प्रयत्न. सिंगल डबलचं समीकरण वारंवार अवलंबलं जाते. 2 धावा येतील.
धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 48 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील आडोबॅटने दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. दोन धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती 50 धावा आहेत. आडोबॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत ओमकार चेंडू अडवतायत. एक वेगवान सिंगल एका धावेबरोबर धावफलकावरती 51 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे आक्रमण तर झालंय. क्षेत्ररक्षक आता मात्र चेंडूच्या खाली आहेत. झेल टिपलाय आणि फार मोठा जल्लोष सुनील मैदानाच्या आतमध्ये शेवटचे आता षटक संपले सर. पहिला नो बॉल त्यानंतर 3 त्यानंतर डॉट 2-2 त्यानंतर 1 आणि विकेट असे 6 चेंडू झालेत. पहिला चेंडू नो त्यानंतर 3 धाबा त्यानंतर डॉट त्यानंतर 2 त्यानंतर पुन्हा 2 त्यानंतर एक सिंगल आणि विकेट. एक चेंडू बाकी आहे. लोरफुलटा स्वरूपाचा चेंडू आड बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. षटक संपतील. 3 षटकांचा खेळ मात्र इथे संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडू आणि विजयासाठी 3 धाव्यांची गरज. नीरज मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून येतील. शेवटचा आणि अंतिमचं षटक. 6 चेंडू 3 धाब्यांची गरज. गोलंदाज जर जादुई कामगिरी करत असेल तर इथे या धावा रोखणं देखील शक्य आहे. क्रिकेट आहे मित्रांनो. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. बॅकफुटवरती सरकले दिशा दिली आहे. तिथे सुनील चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करतायत. धावांसाठी धावाधाव देखील होताना पाहायला मिळेल. 2 धावा येतील आणि याचबरोबर सामना देखील संपलाय आणि या सामन्यावरती प्रतीक दादा खुंजीर युवा मंच संघ नक्कीच विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. चला यानंतर अविनाशांना मोडक युवा मंच टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. दुसऱ्या बाजूने शिवतांडव वॉरियर्स सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं गरजेचं असेल.
सूरज जाधव ठरले त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. सूरज चला फलंदाजी करत असताना देखील जबरदस्त फलंदाजी, एक अष्टपैलू कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ठरलेत आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण लगेचच वितरित करणार आहोत. अनेक दानशूर दातृदाते या स्पर्धेच्या निमित्ताने आहेत. खरं तर